सो व्हाट्सअप गाइस, दोबारा से आपका स्वागत है एक बार और एक और नई वीडियो में। तो आज दोबारा बहुत टाइम बाद आ रहे हैं हम भाई नई वीडियो लेके। जैसा कि आपको पता ही है कि इतना टाइम बाद थोड़ा टाइम लग गया भाई वीडियो आने में। तो लगभग लगभग शायद से मुझे लग रहा है 1.5 हफ्ता हो गया है आए हुए वीडियो। तो गाइस एक बार और हम ले आए हैं श्रीमान लीजेंड की एक और तगड़ी सी वीडियो, जो कि है जो सिकंदर मूवी जब रिलीज हुई थी तो उसका एक रोस्ट टाइप। ठीक है, तो गाइस चलो शुरू करते हैं फटाफट से बिना किसी देरी के। मी आज डान्सही करू शकलो असतो, पण तुम्हाला सांगतो का हे जे गेले काही दिवस आहेत ना, जो मी स्वतःवरती लोड घेतलेला आहे ना कामांचा, म्हणजे मी आपला डाकू जो आहे त्यांना मी मुझे समझ नहीं आ रहा है लेकिन भाई तगड़ा ही मतलब कुछ तो बोल रहे हैं। और पीछे देखो श्री राम भाई, जय श्री राम। बोललो की तुझ्यात जेवढी ताकद आहे तेवढी ताकद लाव, मी नडणार. तर त्यांनी 2025 पासून त्यांनी 2025 न फारच ताकद लावलेली असल्यामुळे मला ती महागात पडते आहे आणि मी आता माघार घेऊ शकत नाही. फाटली आहे चड्डी, कसा खेळू मी कबड्डी. मी एक गाणं शोधलंय, त्या गाण्यावर मी डान्स करणार. मी त्या गाण्याचं फक्त हे शोधतोय, डीजे ऑपरेटिव्ह सिस्टम कधी येते. तुम्ही जर ऐकलं नसेल तर ते गाणं तुम्हाला सांगतो. जाट पिक्चर येतोय सनी पाजींचा आपल्या, ये 2.5 किलो का हाथ, ज्यात ती एकदम कडक दिसतात भाई. म्हणजे कोण बोलणार नाही रे, तो म्हातारा माणूस आहे यार. म्हणजे मस्करी नाही रे, माझ्या बाबांपेक्षा मोठे आहेत ते यार. आणि काय दिसतायत ते भाई साहेब, मी काय बोलू. म्हणजे त्यांना आवाज नाही करू असं वाटतं. सनी भाऊ आले, सनी पाजी आलाय, नडतोय भाई असं वाटतं. म्हणजे काय हे, कसं काय. सलमान भाऊ सनी पाजींसोबत 1 महिना तरी राहा, काहीतरी शिकतील हो, काहीतरी शिकतील. बघा त्यांच्याकडे काय चाललंय, काय चाललंय. हा, शुद्धीकरणाची गरज आहे सलमान भाऊ तुम्हाला. आणि सलमान भाऊंवरती डायरेक्टर कोण असावा माहितीये का, टॉप लेवलचा, एकदम डेंजर, जो ऐकणारा नाही. म्हणजे सलमान नाही मेरे को आळस आहे, ए उठरेच्या आईची चाल तिकडे, तेव्हा काहीतरी होईल. तेव्हा ते स्वतःच्या कम्फर्ट, तू असं मालवणी स्वतःच्या कम्फर्ट झोन मध्येस, तुला ते सर्व्हायवल गेम वगैरे जमत नाही. तसं सलमान भाऊ आपल्या कम्फर्ट झोन मध्ये आलेले आहेत. त्यांना ते बोलणार तसंच पिक्चर, अख्खा पिक्चरची स्टोरी आहे ना अशी लिहून येते आणि ती स्टोरी बदलून सलमान भाऊ बनवतात आपल्याप्रमाणे, की माझ्याप्रमाणे ती स्टोरी कशी असेल. जसा की हिरोनी एंट्री मारली, हा का, हिरो असा धावत आलाय पक्का सुसाट, त्यांनी तिकडून दांडा गेला, काच खाच उचलला, फेकला आईच्या गावात, धरल्या एकाची गलपटी उपटली फेकली. नाही, सलमानची एंट्री अशी आहे. सलमान तिकडून येतोय, सलमानचा वारा लागतोय त्यांना, हळूहळू येतोय सलमान, चालत चालत येतोय. सलमानच्या वाऱ्याने 8-10 जण उडून गेली बाजूला आणि नंतर सलमान ओढला आणि ते बघून समोरची 3 ते 4 लोक हार्टफेलनी तिकडेच मेली. नंतर एकाला सलमाननी कॉलरनी पकडला आणि मग सलमानची रिक्वायरमेंट आहे, मी हात असा फिरवणार आहे, दाखवायचा आहे 5x नी, ठीक आहे. पड रे पड, झालं ना, झालं. डायरेक्टर बोला नाही झालं भाऊ, रिटेक नाही होणार, VFX वापर, चल विषय क्लोज आहे, रिटेक होणार नाही माझ्यात, नाही तिथं, चल चल चल. गेला सलमान चहा प्यायला, चिल. त्याच्यानंतर 4 तासाने सलमान भाऊ येणार. एक सीन झालेला आहे, दुसरा सीन होईपर्यंत डायरेक्टर थकलेला असणार. डायरेक्टरचा चेहरा थकलेला पाहून सलमान भाऊना भेटलं कारण, उद्या करू सीन, शेरा गाडी काढ, फार्म हाऊसला चल, काय विषय नाही. चालले सलमान भाई फार्म हाऊसला, काही विषय नाही भाई, चिल लाईफ चालली. पण देव करो आणि जसं आता हल्ली आपण BGMI आणि बिग बॉसचं केलं, तसं एक शूट सलमान बरोबर कोलॅबचा असावा. आणि नाही क्लिप, आणि जर सॉरी देव करो आणि जर मी तिकडे असलो तर ह्या जर मी क्लिप नाही दाखवल्या ना माझ्या सलमान भाऊंना, तर बघा तुम्ही. आणि सलमान भाऊंना तर मराठी कळते, त्यामुळे त्यात काही वादच नाही, मजाच येईल. नाही कसं आहे, मी म्हणजे माझं म्हणणं बघ सलमान भाऊ, तुम्ही माझ्या वडिलांचे व्हायचे, मला एवढंच बोलायचं तुम्हाला की तुम्ही मला छोटा मुलगा म्हणून मला माफ करू शकता. बांधिलकीचा विषय कसं आहे, माझी इच्छा आहे की तुम्ही आहे ना, तुम्हाला आम्ही वडील म्हणून नाही समजत भाऊ. आज पण तुम्हाला आम्ही काय समजतो, सल्लू भाई आपला मचवतो, तुम्हाला आम्ही त्या पॉइंट ऑफ व्ह्यू बघतोय. सलमान भाऊ तुम्ही समजून घ्या, रागवायचा विषय नाही. हा विषय काय आहे, फिटनेसचा. एवढे तुम्ही म्हातारे झाले नाही, 60 बुड्डी नाठी असं लोकांसाठी आहे, तुमच्यासाठी नाहीये. तुम्ही तरणे बांड आहेत, माझ्यासाठी तुम्ही तरुण आहेत, काय विषय येत नाही. सनीपाजी करू शकतात, तुम्ही पण करू शकतात. 1 ते 2 वर्षाचा ब्रेक घ्या, खूप गरज आहे. फार्म हाऊस बंद करा, गेट ताळा लावा त्या फार्म हाऊसला, कंप्लीट बंद करा आणि एक चांगला जिम ट्रेनर निवडा. एक लोक मी तर बोलतो 1 डझन निवडा आणि त्यांना तुम्हाला स्वतःला टॉर्चर करायला लावा. शेराला थोडे दिवस घरी ठेवा, त्याला नका नाही सोबत.
नका नाही, तो स्वतः पण प्रत्येक आळसवलेला आहे, गरिबांसाठी. तो तुम्हाला पण आळसवल, काही विषय नाही. आणि सर्वात पहिले या ज्या हिरोईनी वगैरे तुम्ही सपोर्ट करतायत, नवीन नवीन हिरोना सपोर्ट, काय गरज आहे त्यांचं? ते बघतील ना भाऊ, काय उपयोग नाही कोणाला सपोर्ट करून यार. नंतर ते कुठे फेमस बिमस झाले छोटे थोडे फार, तर काय तुम्हाला बघणार पण नाही. त्याच्यापेक्षा स्वतःच्या जीवावर स्वतःच करत बसा ना सगळं, काय गरज आहे? हं? मुद्दा हा आहे की मी तुमचं प्रेमळ एक फॅन म्हणून माझी कळकळ आहे की 2 वर्ष प्लीज येऊ नका, प्लीज येऊ नका, नाही बघायचं आहे सध्या. गाइस बेसिकली रोस्ट सलमान खान। तो भाई लैंग्वेज तो मुझे समझ नहीं आई इतनी ज़्यादा, लेकिन थोड़ी बहुत आई। तो यही है इसका फिलहाल। तो भाई इन्होंने फिलहाल तो कोई लेटेस्ट कंटेंट वीडियो प्ले डाली नहीं है जिसमें हम रिएक्ट कर सकें इनकी वीडियो पे। ये है, इसे एक बार देख लेते हैं। गौर तो फरमाइए, यहाँ पे मेरी जाने दस्तूर आपके सामने पेश है ये सुंदर सी ना चीज, समाज में इज्जत हो। ये पिद्दी सी जो गाड़ी है ना, इस गाड़ी में वो सारे फीचर्स है जो किसी भी प्रोफेशनल आरसी कार में होती है। और हाँ, ये बच्चों वाली गाड़ी नहीं है, ये बड़े लोगों वाली गाड़ी है। क्योंकि मैं आपको बक्सा दिखाना चाहता हूँ, एक सेकंड तो लाइक, ये इस चीज का बक्सा है। अपने को ये गाड़ी जो है, इसकी एक भाई अलग से वीडियो बनाएंगे। फिलहाल के लिए भाई इस वीडियो में इतना ही। और ये मैं थोड़ा सा कंटेंट स्टार्ट करने के लिए डाल रहा हूँ, क्योंकि भाई स्टार्ट तो करना ही पड़ेगा ना, क्योंकि बहुत टाइम लग गया आने में दोबारा से। तो चलो गाइस, ठीक है, मिलते हैं एक और नई वीडियो में। तो ये शायद से अगली वीडियो आरसी कार की होगी जो इनकी अनबॉक्सिंग है। तो फिलहाल आप इतने ही, अगर जिसको भी मराठी आती है तो उनके लिए बेस्ट। भाई जिसको नहीं आती तो स्किप कर सकते हो, कोई बात नहीं। चलो ठीक है भाई, मिलते हैं अगली वीडियो में।